नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस.आर. क्लासेसमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण टी.ई.टी. परीक्षेसाठी सर्वांना कठीण आणि अवघड वाटणारा विषय गणित याचा अभ्यास सुरू करणार आहोत. पण काळजी करू नका, आपण हा विषय अगदी सोप्या पद्धतीने टॉपिक वाईज आणि अगदी बेसिक पासून समजून घेणार आहोत. आजचा आपला पहिला टॉपिक आहे आणि तो टॉपिक असा आहे ज्यामधून तुम्हाला टी.ई.टी. परीक्षेत 1 ते 2 मार्क्स हमखास मिळू शकतात. त्यामुळे हा जो टॉपिक आहे तो सर्वांनी मनपूर्वक आणि व्यवस्थितरित्या समजून घ्यावा. तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे संख्यांचे प्रकार. तर चला तर मग बघूया संख्यांचे प्रकार काय काय आहेत, कोणते आहेत आणि त्यावरील आपण प्रश्न कसे येतात हे पण पाहून घेऊयात. तर त्यामध्ये आहे सर्वात प्रथम संख्यांचे प्रकार. संख्यांच्या प्रकारामध्ये एक नंबर येतो तो समसंख्या. आता समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो अशा सर्व संख्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10 अशा ज्या संख्याला 2 ने भाग जातो अशा सर्व संख्या कशामध्ये येतात तर समसंख्येमध्ये येतात. त्यानंतर आहे विषम संख्या. तर विषम संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही किंवा 2 ने पूर्ण भाग न जाणारी संख्या म्हणजे विषम संख्या किंवा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणू शकतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्यांना काय म्हणू शकतो आपण विषम संख्या. उदाहरणार्थ काय आहे 1, 3, 5, 7, 9 अशा अनंत. त्याच्यानंतर प्रकार क्रमांक 3 नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या आपण दररोजच्या वापरात त्यांचा वापर करतो किंवा ज्या संख्येचा आपण दररोज वापर करतो अशा संख्यांना काय म्हणतात? नैसर्गिक संख्या असं म्हणतात. त्याच्यामध्ये येतात 1, 2, 3, 4, 5 असे अनंत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा संख्यांचा प्रकार आहे तो मूळ संख्या. आता मूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येला फक्त त्याच आणि 1 ने भाग जातो अशा संख्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या असं म्हणतो. मूळ संख्या कशाला म्हणतात? पुन्हा एकदा ऐका. ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने आणि 1 ने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13 या संख्या काय आहेत? या संख्येला फक्त ह्याच संख्येने किंवा 1 ने भाग जातो म्हणून या कशामध्ये येतात तर मूळ संख्येमध्ये येतात. आता याच्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा काय आहे? 1 ही संख्या जी आहे ती मूळ संख्या नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा क्रमांक 2 आहे. 2 ही फक्त एकमेव सममूळ संख्या आहे. जर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणती सममूळ संख्या आहे? तर तिथं लक्षात घ्यायचं की पर्याय क्रमांक दिलेले असतील तिथे 4 आणि त्याच्यामध्ये 2 हा अंक एका पर्यायामध्ये दिलेला असेल. मग त्यावेळेस ज्या ठिकाणी 2 दिला असेल ते काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तिसरा तो की 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 1 ते 100 पर्यंतच्या एकूण 25 मूळ संख्या आहेत. तर त्या 25 मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते पाहायच्या आहेत आपल्याला आता. आता इथे जे दिलेले आहे ते 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. वरती काय दिलेले आहेत? 1 ते 10, 10 ते 20 असं करत करत 91 ते 100 पर्यंत दिलेले आहे. आणि 1 ते 10 म्हणजे याच्यामध्ये येणाऱ्या मूळ संख्या कोणत्या आहेत ते काय केलेलं आहे? खालच्या रकान्यामध्ये दिलेलं आहे. तर 1 ते 10 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7. त्याच्यानंतर 11 ते 20 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या किती येतात? 4च आहेत. 11, 13, 17, 19. त्याच्यानंतर 21 ते 30 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या किती येतात? तर त्या आहेत 2. त्या कोणत्या आहेत? 23, 29. त्याच्यानंतर 31 ते 40 याच्यामध्ये 2 मूळ संख्या येतात 31 आणि 37. 41 ते 50 मध्ये किती येतात? 3 मूळ संख्या येतात 41, 43, 47. 50 ते 60 मध्ये पुन्हा 2च संख्या येतात 53 आणि 59.
61 ते 70 मध्ये पुन्हा दोनच येतात, 61 आणि 67. 71 ते 80 मध्ये येतात, 71, 73 आणि 79. 81 ते 90 मध्ये पुन्हा दोन संख्या येतात, 83 आणि 89. आणि 91 ते 100 मध्ये फक्त एकच मूळ संख्या येते, ती म्हणजे 97. तर आता 1 ते 10 मध्ये किती संख्या येतात? 4. म्हणून इथे किती लिहिलेलं आहे? 4. 11 ते 20 मध्ये किती येतात? पुन्हा 4 येतात. 21 ते 30 मध्ये 2 येतात. 31 ते 40 मध्ये पुन्हा 2 येतात. 41 ते 50 मध्ये 3 संख्या येतात. 51 ते 60 मध्ये 2, 61 ते 70 मध्ये 2, 71 ते 80 मध्ये 3 आणि 81 ते 90 मध्ये 2 आणि 71 ते 100 मध्ये फक्त एक संख्या येते. तर याची आपण एक ट्रिक बनवली आहे. ही लक्षात कशी ठेवायचे बघा. 44, 22, 32, 23, 21. 44, 22, 32, 23, 21. 44, 22, 32, 23, 21. जसं आपण मोबाईलचा आपला नंबर पाठ करतो ना, तसं हे पाठ करून ठेवले ना, की बरोबर लक्षात येतं की 1 ते 10 मध्ये किती येतात? 4. 11 ते 20 मध्ये किती येतात? पुन्हा 4 येतात. 21 ते 30 मध्ये किती येतात? 2. असं करत या संख्या काय करता येतील तुम्हाला? सहजरित्या लक्षात ठेवता येतील की कोणत्या ह्याच्यामध्ये किती संख्या येतात ते. त्याच्यानंतर पाहूयात 1 ते 100 पर्यंतच्या एकूण किती संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती? 15. आणि 1 ते 25 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर 9 मूळ संख्या आहेत. आता या मूळ संख्यांची बेरीज किती येते ते पण पाहूया त्याच्यासोबत. 1 ते 100 मध्ये ज्या संख्या मूळ संख्या आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज येते 1060. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 328. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज येते 100 आणि 51 ते 100 आणि 51 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज येते 732. त्याच्यानंतर संख्यांच्या प्रकारामधील 5वा प्रकार आहे आपला जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या दोन मूळ संख्येत केवळ 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. आत्ताच आपण काय पाहिले? मूळ संख्या. आणि मूळ संख्या ज्या आहेत त्या दोन मूळ संख्येमध्ये फक्त 2चा फरक असेल तर त्यांना काय म्हणतात? जोडमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ काय आहे? 3 व 5. 3 व 5 मध्ये कितीचा फरक येतो? 2चा. मग ही काय झाली? जोडमूळ संख्येची एक जोडी झाली. त्याच्यानंतर 5 व 7. 5 आणि 7 मध्ये कितीचा फरक येतो? 2चं. त्याच्यामुळे ही पण एक जोडमूळ संख्येची बेरीज झाली. म्हणजे ज्या दोन लगत म्हणजे सलगच्या येणाऱ्या ज्या दोन मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये 2चा फरक आला तर ती काय होते? जोडमूळ संख्येची जोडी तयार होते. त्याच्यानंतर 11 व 13, 17 व 19, 25 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्याच्यावर आपल्या टीईटी परीक्षेमध्ये एक तरी हमखास प्रश्न पडतो असा संख्येचा प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. तर नैसर्गिक संख्या आपण काय म्हणलं होतं? नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात म्हणलो आपण? ज्या संख्येचा आपण दररोज वापर करतो त्या काय असतात? नैसर्गिक संख्या असतात. तर मग आणि याच नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण काय म्हणतात? त्रिकोणी संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ 2 गुणिले 3 भागिले 2. तर 2 गुणिले 3 किती होतं? 6. 6 भागाकारात 2. तर त्याचं उत्तर येतं 3. म्हणजे ह्या दोन नैसर्गिक संख्या आहेत आणि ह्यांचा गुणाकार आणि या गुणाकाराची निमपट केली तर जे उत्तर येतं ती काय असते? त्या संख्येची त्रिकोणी संख्या असते. उदाहरणार्थ त्रिकोणी संख्या कुठल्या कुठल्या येतात बघा? 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45 आणि 55 अशा पुढे त्रिकोणी संख्या येत राहतात. मग आता हे त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र मिळतं. ज्या सूत्राचा वापर करून आपण परीक्षेमध्ये त्रिकोणी संख्या किंवा त्रिकोणी संख्येचा पाया काढू शकतो. तर ते सूत्र कुठलं आहे पहा? त्रिकोणी संख्याचं सूत्र काय आहे? n गुणिले कंसात n अधिक 1 भागिले 2. त्याच्यानंतर पाहूया त्रिकोणी संख्येचा पाया. आता त्रिकोणी संख्येचा आता आपण काय पाहिलं? त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात?
मग त्या त्रिकोणी संख्येचा पाया कशाला म्हणतात ते बघूया. त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून ज्या जवळच्या मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग वजा केला जातो ती संख्यामध्ये म्हणजेच तिचा पाया असतो. तर त्रिकोणी संख्येचा पाया काय आहे? त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून म्हणजे एखादी प्रश्नात जर त्रिकोणी संख्या दिली तर तिच्या दुपटीतून म्हणजे तिला गुणिले 2 करायचा आणि तिच्या जवळच्या मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे त्या आलेल्या उत्तराची जी संख्या आहे त्या संख्येच्या जवळची मोठी वर्गसंख्या किंवा तो काय करायचा त्याच्यातून वजा करायचा म्हणजे जी येते ती त्या संख्येचा पाया असते. उदाहरणार्थ बघा आता उदाहरण दिलेलं आहे इथे 25 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? तर आता आपल्याला इथे किती दिलेला आहे 25 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता हे काय आपल्याला केलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे. तर आता 25 चा पाया काढायचा म्हणल्यावर काय करायचं 25 गुणिले 2 बरोबर किती आलं 50. मग 50 च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे तर 49 आणि 49 चे वर्गमूळ म्हणजे 49 ही कुठल्या संख्येचा वर्ग कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर ती आहे 7. म्हणून 25 या त्रिकोणी संख्येचा पाया बरोबर काय येईल आपल्याला आता इथे 7 येईल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बरोबर 7. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 45 नंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? आता वरती काय विचारलं होतं आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया विचारला होता पण आता इथं प्रश्नामध्ये थोडासा बदल झालेला आहे. 45 नंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या विचारली आहे आपल्याला. तर याचं पण काय करून घ्यायचं 45 त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढून घ्यायचा. मग 45 चा पाया काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 45 गुणिले 2 बरोबर किती येतं 90. मग 90 पेक्षा 90 च्या जवळ असणारी वर्गसंख्या कोणती तर 81 आणि 81 चे वर्गमूळ म्हणजे 81 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 9. मग हे काय झालं आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया भेटला 9. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे तिसरी त्रिकोणी संख्या विचारली आहे त्याच्यामुळे 9 अधिक 3 बरोबर 12. म्हणून 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या बरोबर काय करायचं 12 गुणिले 13 म्हणजे त्याच्या पुढची संख्या घ्यायची 12 च्या पुढची संख्या. 12 गुणिले 13 भागिले 2 बरोबर किती उत्तर येईल आपलं 78. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 276 च्या मागची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती? तर 276 गुणिले 2 बरोबर किती येते 252. तर 252 च्या जवळची वर्गसंख्या काय आहे तर 23. तर 23 चा वर्ग किती येतो सांगा बरं सर्वांनी. तर 23 चा वर्ग येतो 529 म्हणजे 552 च्या जवळची संख्या जी आहे ती 529 आहे आणि 529 कशाचा वर्ग आहे तर 23 चा. त्याच्यामुळे 552 मधून 529 वजा केल्यावर किती येतं 23 आणि आपल्याला प्रश्नात विचारले 276 च्या मागची पाचवी त्रिकोणी संख्या त्याच्यामुळे 23 मधून 5 वजा केले की 18 येतं म्हणून हा काय झाला आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया भेटला 18. म्हणून 18 पाया असलेली त्रिकोणी संख्या काय आहे 18 गुणिले 19 भागिले 2 तर याचं उत्तर येतं 171. तर अशा प्रकारे आपण काय केलेले आहे संख्या व संख्याचे प्रकार आणि त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्येवर वेगवेगळ्या प्रकारचे येणारी उदाहरणे आपण काय केलेले आहेत प्रश्न स्वरूपात पाहिलेले आहेत. तर आपल्याला याच्यानंतर काय आहे मागील TET परीक्षेत त्रिकोणी संख्या यावर विचारलेले काही प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहे ते तुम्ही काय करायचे स्वतः सोडवायचेत आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तर पाठवायचे. तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या पाचवी त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? हा जो प्रश्न आहे तो TET 2018 ला पडलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे 15, 21, 28, 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? हा TET 2019 ला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? हा प्रश्न TET 2010 ला विचारलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 3 ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमागत
5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? हा प्रश्न आत्ता मागची झालेली TET 2025 मध्ये विचारलेला आहे. आणि हा जो 5वा प्रश्न आहे तो आहे 100 पेक्षा कमी त्रिकोणी संख्या कोणत्या व किती? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः शोधून काढायची आहेत आणि याची उत्तरं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवायची आहेत. आणि आपण अशा प्रकारे इथे थांबूया आणि याच्या पुढचा टॉपिक पण आपण लवकरच अगदी सोप्या आणि बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकून घेऊयात. आणि अशा प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आपण इथेच थांबूया.